विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत विश्वजित जाधव, ज्यांनी नीट 2025 मध्ये स्कोर आहे 565, ऑल इंडिया रँक आहे 6712. आता हा रँक आल्याच्या नंतर, निकाल लागल्याच्या नंतर तुझ्या घरामध्ये वातावरण कसं होतं, आईवडिलांना कसं वाटलं? घरामध्ये आनंदमयी वातावरण होतं आणि निकाल लागल्या फोन बाहेरून येत सुरू होते आणि बाहेर जाणं सुरू होतं पूर्ण दिवसभर. तर या विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटीवर, आपल्या जिद्दीवर आणि डेली अभ्यासामध्ये असलेल्या कन्सिस्टन्सीनुसार या विद्यार्थ्यांनी भरपूर चांगला स्कोर मिळवलेला आहे. याचं आणि त्याच्या फॅमिलीचं कुठेही अभ्यासाशी तेवढं रिलेशन नव्हतं. तर याच्या गावामध्ये एकही अजून डॉक्टर झालेला नाही आणि विशेष म्हणजे हा विद्यार्थी आईवडील अजून परभणीमध्ये रूम करून शिक्षणासाठी आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याहून मला असं सांगायचं आहे की आपण जर कन्सिस्टंट, इमानदारीनं हार्डवर्क केलं तर 100% आपल्याला सक्सेस भेटतं. तर बेटा, तुझा अभ्यासाचं प्लॅनिंग कसं होतं? दररोजचा 8 तास अभ्यास होता. तर कोणत्या वेळेला तू अभ्यास करायचा? इथून गेल्या 1 वाजेपासून ते रात्री 10 पर्यंत कंटिन्यू. बरं. 1 तासाचा ब्रेकमध्ये जेवण्यासाठी. आणि रात्री किती वाजता झोपायचा तू? 10 वाजता. आणि सकाळी? सकाळी 5-5:30 वाजता. ओके. तर तुला वर्गामधील टीचिंगचा कसा फायदा झाला? टीचिंगचा म्हणजे घरी गेल्यानंतर तेच वापस करण्याची गरज नव्हती की इथली टीचिंग झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तेच 15 मिनिटांमध्ये पूर्ण बायोचं होऊन जायचं रोज शिकवलेलं. म्हणून टीचिंगचा फायदा. आणि वर्गातल्या टेस्टचा कसा फायदा झाला? टेस्ट थोड्या हायर लेवलच्या होत्या इथल्या, म्हणून नीटची परीक्षा सोपी गेली. कारण इथे स्टेटमेंट क्वेश्चनच होते, सगळे स्टेटमेंट होते आणि नीटमध्ये थोड्या कमी प्रमाणात येतात तसे क्वेश्चन. ओके. तर तुझं घरी तू कोणकोणते पुस्तकं कशा पद्धतीने वाचला? बायोलॉजी कशा पद्धतीने वाचला तू? बायोलॉजी NCERTलाच रिव्हिजन केलं होतं, म्हणजे प्रत्येक चॅप्टर 20 ते 25 वेळेस वाचणं झाला होता परीक्षेपर्यंत. तर आता तुला ज्या वेळेला तू पेपर सोडवण्यासाठी गेला वर्गामध्ये, त्यावेळेला पहिल्यांदा तू काय सोडवलं? पहिले बायो सोडवली, नंतर केमिस्ट्री आणि शेवटी फिजिक्स. तुला बायो घेतला आणि काय वाटलं बायोच्या पेपरबद्दल? नाही, म्हणजे तेवढा हार्ड नाही वाटला बायोचा, इथल्यापेक्षा सोपाच वाटला. आणि केमिस्ट्री थोडा हार्डली होता आणि फिजिक्स जरा जास्तच. बरं, तू शेवटच्या फिजिक्सकडे गेल्याच्या नंतर तुझ्याकडे किती टाईम बाकी होता आणि तू कसा सोडवला तो पेपर? 1 तास बाकी होता. फिजिक्सचे जेवढे येत होते तेवढे क्वेश्चन सोडवले आणि जे येत नव्हते त्यांना सर्कल केलं. मग शेवटी ते येत नव्हते त्यांच्यापैकी काही जमले शेवटी